श्री स्वामी समर्थ. मी जयश्री. ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तुमच्याही चेहऱ्यावरती व्रिंकल्स, काळे डाग, वांग आले असतील तर हा फेस पॅक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, कारण हा पूर्णपणे आपल्या घरगुती साहित्यामधूनच बनवलेला आहे. अगदी घरात सहज मिळणाऱ्या वस्तूंनी तयार होणारा हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर नॅचरली ग्लो आणायला मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग हा फेस पॅक कसा बनवायचा हे आता आपण बघूया. केमिकलयुक्त फेशियलपेक्षा घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक फेस पॅक. तर आता एक स्वच्छ बाउल घ्यायचं. तर इथे मी घेतलं आहे मसूर डाळीचं पीठ 1 चमचा आणि याच्यामध्ये टाकत आहे मी आता 2 चमचे दूध पावडर. तुम्ही कुठल्याही कंपनीचं दूध पावडर घेऊ शकता. आणि इथे प्रमाण बघा, 1 चमचा मी मसूर डाळीचं पीठ घेतलं आहे तर 2 चमचे मी दूध पावडर घेतलेलं आहे. दूध पावडरचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी टाकत आहे आता कच्चं दूध. आपल्याला इथे कच्चंच दूध हवं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आधी जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकतो ते मिक्स करत राहिलं म्हणजे मग सगळे छान मिक्स होत राहतात. आणि जर वाटलं आपल्याला घट्ट क्वांटिटी आहे तर मग अजून आपल्याला त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध नसेल तर तुमची फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल थंड तेही चालते, कारण आपल्याला फेस पॅकसाठी गरम दूध नको आहे. आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं. जर आपल्याला घट्ट किंवा पातळ वाटलं तर दूध किंवा मग दूध पावडर मिक्स करून टाकता येते. आता मी हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकत आहे मी 1 चमचा शहद. शहद आपली स्किन सॉफ्ट करते, त्याच्यानंतर नॅचरली ग्लो देतो आणि चेहऱ्यावर जर ड्रायनेस आला असेल ते सुद्धा ते कमी करते. त्याच्यामुळे फक्त आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये शहद टाकायचं आहे. याच्यामध्ये दूध पावडर टाकले आहे आपण, त्यामुळे त्वचेला मॉइश्चराईज देण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे त्वचा ड्राय दिसत नाही आणि चेहऱ्यावरती सॉफ्टनेस येण्यास मदत करते. कधीकधी आपला चेहरा खूप थकलेला किंवा निस्तेज दिसतो, अशा वेळी हे घरगुती फेस पॅक खूप उपयोगी पडतात आणि स्वस्तात. आणि आपल्याला कुठल्याही पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे आणि कुठलाही 1000 रुपये खर्च करायची गरज नाही आहे. आता टाकली आहे मी याच्यामध्ये कॉफी. तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉफी टाकू शकता. कॉफीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकते, चेहरा फ्रेश दिसायला मदत करते आणि नॅचरली ग्लो येण्यास मदत करते. आणि हा हलकासा स्क्रब म्हणून त्याचा आपण यूज करू शकतो. आता हा फेस पॅक मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, कारण मसूर डाळीचं पीठ आणि दूध पावडर नीट मऊ होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि तो आपला जो फेस पॅक आहे तो अजून छान सॉफ्ट होतो. आता 15 मिनिटांनी मी तुम्हाला काढून दाखवते, कारण आपण याच्यामध्ये जे मसूर डाळीचं पीठ आणि दूध पावडर टाकलं आहे ना ते छान सॉफ्ट होते आणि ते सॉफ्ट होण्यासाठी थोडं 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती तो सॉफ्टली बसतो. आता हा फेस पॅक पूर्णपणे तयार झालेला आहे. आता हा चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. त्यापूर्वी आपला चेहरा हा स्वच्छ असायला पाहिजे. जर चेहऱ्यावर कुठलं कॉस्मेटिक्स असेल किंवा कुठून तुम्ही बाहेरून आले असाल तर आपला चेहरा एकदा आधी स्वच्छ करून घ्यायचा. कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी चेहरा एकदम क्लीन असणं आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती माझ्या काहीही नाही आहे. मी आता चेहरा क्लीन करण्यासाठी घेत आहे कच्चं दूध. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडसारखे नॅचरली घटक असतात, जे आपल्या स्किनवरील धूळ, तेल आणि डेड स्किन असेल ते सौम्यपणे साफ करण्यास मदत करतात. म्हणूनच मी नेहमी कच्च्या दुधाचा वापर जास्तीत जास्त करते चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता चेहरा आपला किती क्लीन झालेला आहे. चेहऱ्यावरची डस्ट, धूळ जी असेल ती सगळी निघून गेलेली आहे. जसं जसं तुम्ही दूध लावाल तसं तसं ते आपली स्किन शोषून घेते आणि चेहरा आपला फ्रेश दिसू लागतो. आणि परत एकदा कॉटन कच्च्या दुधामध्ये बुडवायचं आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा चेहरा. आता मी हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून घेत आहे आणि थोडंसं असा घट्ट झालेला आहे बरोबर छानपैकी. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही आहे. जास्त पातळ झाला तर तो खाली गळतो आणि घट्ट झाला तर आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित तो राहत नाही. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, जेणेकरून जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको. आता तुम्ही लावता लावताच बघू शकता आपल्या चेहऱ्यावर तो किती छान सॉफ्ट बसतो आहे. तसंच तेवढाच आपला स्किनसुद्धा सॉफ्ट होते. आणि डबल लेअर लावायची. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच घरगुती ब्युटी टिप्ससाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण अशा प्रकारे हे पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे आणि हळूहळू आता बोटांनी हळू मसाज करायची. तुम्ही बघू शकता छानपैकी जसं काही आपण रोलर फिरवत आहे तशा आपल्या बोटांनी छान हळूहळू त्याची मसाज करायची, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं.
आणि हा फेस मास्क जवळजवळ 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावर ठेवा. असं तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करा. तुमचा चेहरा खूप सुंदर होईल. तुमचे वांग, काळवटपणा पूर्ण चेहऱ्याचा निघून जाईल. आता 15 मिनटं मी हा फेस मास्क चेहऱ्यावर ठेवला होता. 15 मिनटानंतर तो वाळला. आता मी तुम्हाला दाखवते चेहरा किती सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसत आहे. आणि चेहरा थंड पाण्यानेच धुवायचा अगदी, किंवा कोमट पाणी घ्यायचं, पण अगदी गरम पाण्याने चेहरा वॉश करायचा नाही. आता चेहरा तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवायचा किंवा स्वच्छ रुमालाने पुसून घेतला तरी चालेल. आणि फेस पॅक कधीही ड्राय काढायचा नाही. त्याच्यावर ओला हात लावायचा आणि मगच हळूहळू ते काढायचं. ड्राय स्किनवरती कधीही काढायचं नाही. कधीही पॅक जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही. थोडासा ओलसर असला की लगेच काढून घ्यायचा. आता मी चेहरा छान धुवून आलेली आहे आणि आता व्यवस्थित ते चेहरा आपला ड्राय करायचा आणि त्याच्यावरती लगेच मॉइश्चर लावायचं. तुम्ही जे कुठलं यूज करत असाल तर ते मॉइश्चर लावून घ्यायचं, नाहीतर ॲलोव्हेरा जेल लावलं तरीही चालेल. आणि हे लावून असताना मॉइश्चर त्याचीसुद्धा आपल्याला मसाज करायची आहे हळूहळू, जेणेकरून सगळं आपलं चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.